आपल्याला आज गावठी सिंध म्हणजे बांबूची भाजी बनवायची. अशा प्रकारे असते ती भाजी आणि ती उकळायला लावलेली गरम पाण्यामध्ये चांगली उकळून घ्यायची ती भाजी आपल्याला गरम पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये आणि आधी धुवायची स्वच्छ आणि मग पाणी टाकून ती उकडायची. थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे हे बघा आणि सतत अशी चमच्याने त्याला हलवत राहायचे आणि चांगली उकळून घ्यायची. बांबूची भाजीला चांगली उकळली गेलेली आहे ती मी आता एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि ती आपल्याला पिळून घ्यायची व्यवस्थित. त्याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचंय. तर सगळं काढून घेते मी ती अशा प्रकारे. आता ही भाजी चांगली उकळलेली आहे बांबूची. ती व्यवस्थित त्याच्यातलं पाणी असं पूर्णपणे काढून घ्यायचंय. ती कोरडी करून घ्यायची. हे बघा जेव्हा त्याच्यातलं पाणी पूर्णपणे आपण काढतो ती कोरडी होते तेव्हा ती भाजी चांगली होते आणि व्यवस्थित शिजते पण. फोडणीला टाकल्यावरती शक्यतो त्याला चांगली उकळी आलू येऊन द्यायचं म्हणजे चांगली उकडून घ्यायची ती भाजी. उकडून घेतली नाही तर ती कच्ची राहते. आता अशी सगळी भाजी मी पिळून घेते आणि मग फोडणी कशी द्यायची ते सांगते तुम्हाला. आता मी बांबूच्या भाजीला फोडणी देणार आहे. तर मी काय काय साहित्य टाकते ते तुम्ही बघा. तर त्यासाठी पहिल्यांदा कढीपत्ता टाकायचा आहे. टोमॅटो घेतलाय, कांदा घेतलाय, कोथिंबीर घेतली आणि लसूण ठेचून घेतले. तर कढीपत्ता टाकल्यानंतर त्याच्यात लसूण ठेचून टाकायची. ती लाल होईपर्यंत परतायची. लसूण लालच होते. त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदे 2 घेतलेत मी. जेवढा कांदा या भाजीला असेल तेवढी भाजी चांगली लागते. टोमॅटो टाकून घेते. ते सगळं परतून लाल करून घ्यायचंय. चवीपुरतं थोडं मीठ टाकते कारण ऑलरेडी आपण शिजवताना त्या भाजीमध्ये उकडताना भाजी मीठ टाकलेलं आहे. हलवून घ्यायचं व्यवस्थित. कांदा लाल करून घ्यायचा. थोडीशी मोहरी टाकायची, हळद टाकायची आणि परतून घ्यायचे. कांदा व्यवस्थित लाल होत चाललेला आहे. कांदा, टोमॅटो आणि लसूण आणि कढीपत्ता. आता त्याच्यामध्ये मी तिखट टाकणार आहे. जसं आपल्याला तिखट पाहिजे तसं. कमी तिखट असेल तर कमी तिखट. व्यवस्थित हलवून घ्यायचंय. थोडा गॅस बारीक करते आणि बांबूची भाजी जी आपण उकडून ठेवलेली आहे ती मी आता त्याच्यात टाकणार आहे. पिळून घेतलेली भाजी. हे बघा कोरडी झाली एकदम. पाणी काढून टाकायचं त्याच्यातलं. पाणी काढून टाकलं नाही तर ती भाजी बिघडून जाते म्हणून पूर्ण त्याला अगदी पिळून घ्यायचं. भाजी आता व्यवस्थित हलवून घेते म्हणजे त्याला तिखट वगैरे मीठ वगैरे व्यवस्थित लागेल. त्याच्यामध्ये मी आता थोडी कोथिंबीर बारीक चिरलेली आहे ती टाकते आणि याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनिटं थोडी शिजवायची. ती लगेच गॅस बंद करायचा नाही. कोथिंबीर टाकते आता. थोडी वाफ दिली का मग गॅस बंद करून टाकायचा. एक 5 मिनिटं ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि लगेच गॅस बंद करायचा नाही. 5 मिनिटांनी आणि गॅस बारीक करून ठेवायचा आणि नंतर मग आपली भाजी तोपर्यंत मस्तपैकी शिजेल. मग तुम्हाला दाखवते मी. बांबूची भाजी आपली रेडी आहे. तर आपल्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांनी लाईक करा.